नमस्कार, मी सचिन तडाखे. अॅग्रोवन बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आज आपण लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या आरमला इथल्या श्री विश्वेश्वर संस्थेची यशगाथा जाणून घेऊयात. तसंच चिंच लागवडी संबंधी माहिती घेऊयात. त्याचबरोबर कृषी क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेणार आहोत अॅग्रो एक्सप्रेस मध्ये. चला तर सफर करूयात अॅग्रोवनची. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न औसा तालुक्यातील आरमला इथल्या श्री विश्वेश्वर शिक्षण संस्थेकडून केला जातोय. संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे यांनी पॉलिटेक्निक, डी फार्मसी आणि बी फार्मसी यासारखे व्यावसायिक शिक्षण शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना उपलब्ध करून दिलंय. शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना मोफत शिक्षण देऊन आजपर्यंत 26,22,480 रुपयांची फीस माफ करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबांच्या विकासात या संस्थेचा वाटा मोलाचा आहे. आज आपण श्री विश्वेश्वर शिक्षण संस्थेचं महाविद्यालय पाहण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील आरमला या गावी जाणार आहोत. शेतकऱ्यांना विविध सवलती, पॅकेज व अनुदान देऊन शाश्वत विकास साधला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी चांगल्या शिक्षणाची गरज आहे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना त्यांच्याच भागात चांगलं दर्जेदार शिक्षण मिळाल्यास ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पैसा आणि सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक प्रगती होत नाही. शैक्षणिक प्रगती न झाल्यामुळे आर्थिक परिस्थितीत फरक पडत नाही, असं दुष्टचक्र सुरू राहतं. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील आलमला इथले शिवचरण धाराशिवे मांजरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक असताना त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या पाल्याच्या शिक्षणाच्या व्यथा वेदना जवळून पाहिल्या. चांगलं शिक्षण मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांचा विकास होणं शक्य नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. त्या शेतकऱ्याची जरी ऊस असला, शेती असली तरी आर्थिक परिस्थिती तेवढी उन्नती त्यांची नव्हती. त्यांच्या घरात एखादा जर शिक्षण घेणारा विद्यार्थी किंवा नोकरदार असेल तर त्याचं घर सुधारलेलं मी पाहत होतो. म्हणून हा उपक्रम राबविण्यासाठी मी बी फार्मसी, डी फार्मसी, पॉलिटेक्निकल कॉलेज सुरुवात केलेली आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना चांगल्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी शिवचरण धाराशिवे यांनी श्री विश्वेश्वर शिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या अंतर्गत विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निक कॉलेज, दगडोजीराव देशमुख डी फार्मसी, शिवलिंगेश्वर बी फार्मसी कॉलेज अशा विविध व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात केली. गेल्या वर्षी 32 विद्यार्थ्यांची 26,22,480 रुपयांची फीस कॉलेजनं माफ केली. केवळ शेतकरी, शेतमजूर आणि गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं असं व्यापक ध्येय ठेवून मोफत शिक्षणाचा निर्णय घेण्यात आलाय. औसा तालुक्यातील आलमालच्या उजाड माळरानावर या शैक्षणिक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण भागात जरी महाविद्यालय असलं तरी महाविद्यालयात सर्व आधुनिक सोयी आहेत. विद्यार्थ्यांना ई लर्निंग, ग्रंथालय, प्रयोगशाळा उपलब्ध आहे. तसंच राष्ट्रीय पातळीवरच्या चर्चासत्रामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होते. त्यामुळे संस्थेचे विद्यार्थी घवघवीत यश संपादन करतायत. विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लॅब, तसेच डिजिटल क्लासरूम, ई लर्निंग, अद्ययावत प्रयोगशाळा, तसेच अद्ययावत ग्रंथालय सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुराचे विद्यार्थी पास होऊन त्या ठिकाणी चांगल्या नोकरीवर गेल्यामुळे त्यांच्या घरचे सुद्धा दारिद्र्य कमी होण्यास यात हातभार लागलेला आहे. तिन्ही महाविद्यालयात भव्य इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, सर्व सोयींनी युक्त असे ग्रंथालय, 24 आवर्स इंटरनेट फॅसिलिटी, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब, ऑडिओ व्हिज्युअल लर्निंग सिस्टम, ई क्लासरूम्स व तसेच एक्सपिरियन्स्ड अँड मोटिवेटेड स्टाफ मेंबर्स आणि स्टॅबिलिटी ऑफ स्टाफ मेंबर्स हे आमच्या तिन्ही महाविद्यालयाचे प्रामुख्याने वैशिष्ट्य आहेत. आणि या सर्व सुविधा आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांचा विकास घडावा या दृष्टिकोनातून उपलब्ध करून दिलेल्या आहोत. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीनं सर्व प्रकारची फीस माफ केल्यामुळं पालकांनी आभार मानले. महागाईच्या काळात मुलं इंजिनियर आणि फार्मासिस्ट होत असल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केलंय. सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे चांगला फायदा होतोय. भविष्यात ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी काम करू असं विद्यार्थी सांगतायत. आणि माझी मुलगी इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा करते आहे आणि दुसऱ्या कॉलेजला टॉपरच आली दुसऱ्या क्रमांकाने.
माझी काय शिकवण्याची परिस्थिती नव्हती. ती 10वीपर्यंत शिकवलं. 10वीला 78 मार्क पडले. मी पुन्हा मग आमच्या शिवाजी भाऊला विनंती केलो, मला शिकवणं होत नाही, एवढे काय तर करून माझ्या लेकराला शिकवा म्हणल्यावर त्यांनी ती मार्क बघून माझ्या लेकराला 3 वर्ष वया पुस्तकासहित त्यांनी शिकविली. फर्स्ट इयरमध्ये 90% घेऊ शकले आहे. मी पुढेही असाच प्रयत्न करेन आणि नेहमी टॉप येण्याचा प्रयत्न करेन. मी पुढे होऊन एक खूप मोठे इंजिनियर होईल आणि देशासाठी आपल्याला काय चांगलं करता येईल असं करण्याचा मी प्रयत्न करेन. 4 एप्रिल 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजन समाजाला शिक्षणाची दारं खुली करून दिली. त्याप्रमाणेच लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना श्री विश्वेश्वर शिक्षण संस्थेनं आधुनिक शिक्षण उपलब्ध करून दिलंय. म्हणूनच त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर. ॲग्रोवरमध्ये इथे वेळ झाली आहे ब्रेकची. ब्रेक नंतर चिंच लागवडी संबंधीची माहिती घेऊयात.